नमस्कार, मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट धीरज मोरे. आज आपण जाणून घेणार आहे डिप्रेशन बद्दल. तर डिप्रेशन बद्दल सांगायचं झालं तर डिप्रेशनच्या काही स्टेजेस असतात. तर पहिल्या स्टेजमध्ये माणूस केव्हा जातो किंवा त्याची लक्षणं काय असतात? तर ज्या वेळेस जास्त काम न करता माणसाला सतत थकवा जाणवायला लागतो. जास्त वजेचं काम न करता किंवा जास्त कष्ट न करता माणसाला सतत असं थकल्यासारखं वाटतं. त्यावेळेस समजून जायचं की पहिलं लक्षण आहे डिप्रेशनचं. दुसरी गोष्ट म्हणजे काय? माणसाच्या झोपेच्या पॅटर्न मध्ये बदल होतो. झोपेच्या पॅटर्न मध्ये बदल होतो म्हणजे काय होतं? तर झोप कधी कधी माणसाची वाढते, जास्त झोपायला लागतो माणूस, किंवा झोप कधी कधी कमी होते किंवा जास्त कमी झोपायला लागतो, झोपच लागत नाही, माणसाच्या झोपेच्या समस्या वाढतात. तिसरं लक्षण म्हणजे काय? तिसरं लक्षण असतं ते छोट्या छोट्या गोष्टीवर माणूस सतत चिडचिड करतो किंवा जास्त भावनिक होतो, छोट्या छोट्या गोष्टीला घेऊन जास्त भावनिक होतो. चौथं लक्षण काय? चौथं लक्षण हे आहे की माणूस सारखं नकारात्मक विचारांमध्ये अडकल्यासारखा वाटतो. त्यावेळेस समजून जायचं की डिप्रेशनची पहिली स्टेज आहे. तर डिप्रेशनच्या ह्या पहिल्या स्टेज बद्दल तुम्हाला माहिती भेटली तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत डिप्रेशनची दुसरी स्टेज. तोपर्यंत धन्यवाद.